हा सगळा जो कचरा दिसत आहे तो माझ्या घरचा कचरा आहे। आम्ही आज गावाला आलो होतो, म्हणजे कमालपूरला। तर माझ्या गावाला आल्यावर खूप कचरा होता घरी, कारण घरी कोणीच नव्हतं। बरेच दिवस झाले सगळे बाहेर होते। आम्ही राजापूरला होतो, आई बाहेर गावी गेल्या आहेत। आणि हे बघा, घरी आल्या शाहूला टीव्ही पाहायला मिळत आहे, त्याचा आनंद होत होता। आणि मी बाहेरचं स्वच्छ करत होती तेव्हा मला गाय दिसली। तिला पाणी पाहिजे होतं, तिला बोलावलं, तिला पाणी दिलं। तिला पाणी दिल्यानंतर दुसरीला पण तहान लागली होती, तिला म्हटलं तू पण पाणी पी। दुसरी गाय आली, तिला पण पाणी दिलं। त्यांचं पाणी पिणं झाल्यानंतर बाहेर गेली, तर बाहेर गेल्या मला तिसरी पण गाय दिसली आणि तिलाही तहान लागलेलीच होती। तिला म्हटलं तू पण पाणी पी। त्यांचं सगळ्यांचं पाणी पिणं झाल्यावर मला पण तहान लागली होती। मी पण घरात जाऊन शांत होऊन पाणी पिली आणि सगळीकडे कचरा, सगळ्या झाडांना पाणी टाकलं, सगळं स्वच्छ करून घेतलं। किचनमध्ये पण खूप कचरा झाला होता, धूळ बसला होता। किचनचा ओटा साफ करून घेतला आणि पूजा केली। देवाला नैवेद्य वगैरे दाखवून इकडे शाहूने सगळ्या घरात रूममध्ये पसारा करून ठेवलेला होता। नंतर ती रूम आवरून घेतली। रूम आवरून झाल्यानंतर बाहेर खूप हवा सुटली होती। आम्ही मग तिकडे गेलो, म्हणजे गायवाडा आहे तिकडे गेलो, तिकडे स्वच्छ केलं। तिकडे झाडांना पाणी वगैरे द्यायचं होतं आणि ते थोडंसं उकरायचं होतं, कारण की झाडं खूप सोपी होती। असा आवड आल्यानंतर त्यांना पाणी द्यायचं होतं, तर तिकडे स्वच्छ करून चहा केला। आणि संध्याकाळी खूप दमली होती मी, आज सकाळपासून कामं। तर संध्याकाळी खिचडी लावली